बोरगी तालुका जत जिल्हा सांगली येथील वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान। भाजपाचे जत पूर्व मंडल अध्यक्ष माननीय सोमनिंग बोरामडे यांनी केली चौकशीची मागणी। बोरगी तालुका जत जिल्हा सांगली येथील वीज वितरण कंपनी MSEBच्या मनमानी कारभारामुळे बेळुणगी बोरगी परिसरामध्ये शेती पिकाचे मोठे नुकसान होत आहे। रात्री लाईट 6 वाजता जाते ते 10 वाजता शेतातील लाईट काढते। पूर्ण अंधारात शेतातील मुलांना अभ्यास करण्यासाठी, अंधारात जनावरांचे दूध काढण्यासाठी प्रचंड मोठी कसरत करावी लागत आहे। दुकानमधील मेणबत्तीसुद्धा सध्या संपली आहे। मेणबत्ती लावून अनेक जण विद्यार्थी सध्या अभ्यास करत आहेत। रात्री 10 ते 6 वाजेपर्यंत रात्री पाणी पाजण्याची अवस्था एकदम बिकट झालेली आहे। त्यामुळे अनेक वेळा तक्रारी करूनसुद्धा MSEBचे कर्मचारी याकडे लक्ष देत नाहीत। त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झालेले आहे। सध्या या ठिकाणी दिवसातून 15 ते 20 वेळा लाईट जाते, मात्र फोन केल्यानंतर लाईट फॉल्ट झाल्याचे या ठिकाणी सांगतायत। MSEBचे लोक कोणाचेही ऐकत नाहीत। बोरगी तालुका जत जिल्हा सांगली येथील कोरे म्हणून नवीन आलेले अधिकारी आहेत, ते फोन लावले की मला फोन करू नका, माझ्या खालच्या माणसांना फोन करा असे सांगतात। अनेक वेळा ते फोन उचलत नाहीत। त्यामुळे या वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी कंटाळले असून, पाणी असूनसुद्धा अनेक शेतकऱ्याची पिके या ठिकाणी वाळत आहेत। त्यामध्ये काही थोडेफार राहिलेली द्राक्षे, तसेच डाळिंब असेल, ऊस शेती असेल किंवा नगदी पिकाचे प्रचंड मोठे नुकसान होत असून, याबाबत 15 दिवसापूर्वी जत तालुक्याचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली MSEBच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती। त्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, मात्र त्याची कोणतीही दखल अधिकारी घेत नसून वरिष्ठांनी याची गंभीरतेने दखल घ्यावी अशी मागणी श्री बोरामडे यांनी केली आहे। Press the bell icon on the video and never miss another update.